नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर इथं मी वांग्याची भाजी बनवणार आहे, रस्सा भाजी आणि वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. तर इथं मी 7 वांगी घेतलं आहे. वांगे छान चिरून घ्यायचे आहेत आपल्याला. गॅसवरती एक कांदा आणि एक थोडासा तुकडा घेतला आहे खोबऱ्याचा, ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. एक टोमॅटो, एक 2 ते 3 मिनिटांमध्ये हे भाजून छान निघतील. तर इथं भाजला आहे सर्व कांदा आणि टोमॅटो आणि खोबरं. तिथं वांगे चिरून घेतलं आहे बारीक बारीक म्हणते 4 असं उभ्या आकाराचे चिरून घेतलं आहे, 4 भाग करून. तर इथं मी तीळ घेतला आहे भाजून, ते वाटून घ्यायचं आहे तीळ सर्वप्रथम. आणि ही भाजलेलं ना टोमॅटो आणि कांदा खोबरं सर्व टाकून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला लावून. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे सर्व. गॅसवरती कढई ठेवला आहे गरम करण्यासाठी. यात आपल्याला 1 पळी तेल टाकायचं आहे. इथे 1-1.5 पळी टाकलं आहे. तर सर्वप्रथम हे वांगे आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करायचं आहे, एक 2 ते 3 मिनिट. अशा पद्धतीनं बनवा तुम्ही पण वांग्याची रस्सा भाजी. तर इथं आपले वांगे छान फ्राय झाले आहेत. वांगे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच तेलामध्ये आपल्याला जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे. जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर लसूण टाकायचं आहे. लसूण पण असं छान फ्राय झाल्यानंतर यात बारीक केलेलं पेस्ट मिक्सरला ते टाकायचं आहे तेलात. याला पण 2 ते 3 मिनिट छान तेलात फ्राय करायचं आहे. आणि थोडं डाळव्याचं पीठ घेतलं होतं, ते पण टाकायचं आहे तेलातच, यातच. बघा इथं ही सर्व आपलं फ्राय झालं आहे तेलात छान. एक चमचा काळं तिखट टाकायचं आहे, 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मसाले. थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि ही सगळं पेस्ट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे यातच. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. खूप छान शिजलं आहे इथं, एक 2 ते 3 मिनिटांमध्ये. आणि आपण फ्राय केलेली वांगी होती ना, ही ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. याला फक्त 1-2 मिनटंच ठेवायचं आहे, शिजवायचं आहे मध्यम आचेवर. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचं आहे. अशा पद्धतीने बनवा तुम्ही पण वांग्याची भाजी, खूप छान लागेल. इथं वांगी आपली छान शिजली आहेत. खूप छान झाले आहे वांग्याची रस्सा भाजी.